नमस्कार. कधी रेल्वे स्टेशनवर वेळापत्रक पाहून गोंधळ उडालाय का? म्हणजे 22:15 म्हणजे नक्की किती? चला तर मग आज आपण वेळेचं हेच कोडं अगदी सोप्या मराठीत उलगडूया. हाच तो प्रश्न. रेल्वे स्टेशनवर अशा वेळा पाहून बरेच जण गोंधळतात. पण काळजी करू नका, आज या कोड्याचं उत्तर आपल्याला नक्की मिळणार आहे. ते कोडं सोडवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घड्याळाची नीट ओळख करून घ्यावी लागेल. चला, तर एकदम सुरुवातीपासून म्हणजे वेळेच्या काट्यांपासूनच सुरुवात करूया. आता बघा, आपल्या नेहमीच्या घड्याळावर हे दोन मुख्य काटे असतात, एक छोटा आणि एक मोठा. जो छोटा काटा असतो तो आपल्याला तास दाखवतो आणि जो मोठा काटा आहे तो मिनिटं दाखवतो. हे दोन्ही काटे मिळून आपल्याला अचूक वेळ सांगतात. आपण बोलता बोलता वेळ सांगतो ना, तेव्हा सव्वा, साडे, पावणे असे शब्द सर्रास वापरतो. जसं या चित्रात बघा, डावीकडच्या घड्याळात 10:10 झालीयेत, पण उजवीकडे बघा 10:15. म्हणजेच आपण याला 10:15 असंही म्हणतो. सोपं आहे की नाही? आता तासापेक्षाही लहान काय असतं? बरोबर, मिनिटं आणि सेकंद. चला, आता वेळेच्या या लहान पण महत्वाच्या एककांबद्दल थोडं जाणून घेऊया. घड्याळात एक तिसरा काटा पण असतो, एकदम बारीक आणि सतत पळणारा. हा आहे सेकंड काटा. तो इतका वेगात फिरतो की प्रत्येक मिनिटाला घड्याळाची एक पूर्ण फेरी मारतो. आणि हे अगदी लक्षातच ठेवायचंय, 1 मिनिट म्हणजे बरोबर 60 सेकंड. हे एक साधं पण सगळ्यात महत्वाचं गणित आहे. बरं, आता आपण संपूर्ण दिवसाची वेळ मोजण्याच्या दोन मुख्य पद्धतींबद्दल बोलूया. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सहसा दोन प्रकारची घड्याळ वापरतो. एक म्हणजे आपला 12 ताशी घड्याळ, ज्यात AM म्हणजे सकाळ आणि PM म्हणजे दुपारनंतरची वेळ असते. आणि दुसरं म्हणजे 24 ताशी घड्याळ, जे मध्यरात्रीपासून सुरू होतं आणि दुसऱ्या मध्यरात्रीपर्यंत सलग वेळ दाखवतं. आता इथे बघा, ह्या तक्त्यामुळे सगळा गोंधळच दूर होतो. दुपारी 1 वाजले की 24 तासे घड्याळात 13 वाजतात. म्हणजे काय? तर दुपारच्या वेळेसाठी फक्त 12 मिळवायचे. रात्रीचे 10:15 म्हणजे 22:15. आता कळलं का? म्हणूनच तर रेल्वे आणि विमान कंपन्या 24 ताशी घड्याळ वापरतात. का? कारण त्यामुळे वेळेत गोंधळ होण्याची शक्यताच नसते. सकाळचे 7 आणि रात्रीचे 7 यातला फरक अगदी स्पष्टपणे कळतो. वाह, आता आपल्याला वेळ वाचता येतेय. मग आता पुढचा टप्पा, वेळेसोबत गणित कसं करायचं, म्हणजे बेरीज वजाबाकी कशी करायची ते पाहूया. समजा असं एक उदाहरण आहे, 2 वेगवेगळे कालावधी दिलेत, तर ते एकत्र कसे जोडायचे? त्या व्यक्तीने एकूण किती वेळ काम केलं? आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, आधी मिनिटांची बेरीज केली, ती आली 75. आता 75 मिनिटं म्हणजे काय? तर 60 मिनिटांचा 1 तास आणि वरची 15 मिनिटं. मग आपण तो 1 तास तासांच्या बेरजेत हातचा म्हणून पाठवून दिला, अगदी आपल्या नेहमीच्या गणितासारखंच. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की एकूण कामाचा वेळ झाला 7 तास आणि 15 मिनिटे. पाहिलं किती सोपं आहे हे? वजाबाकीचं पण तसंच आहे, फक्त तिथे बेरीज करण्याऐवजी वजा करतो. आणि गरज पडलीच तर तासाकडून 60 मिनिटं उधार घेतो. चला तर मग आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून आपल्या सुरुवातीच्या त्या कोड्याकडे परत जाऊया आणि ते सोडूया. आठवतंय का, आपण याच प्रश्नाने सुरुवात केली होती की रेल्वेच्या वेळापत्रकातल्या 22:15 अर्थ काय? आता आपल्याला उत्तर माहिती आहे. 24 ताशी वेळेतून फक्त 12 वजा करायचे, म्हणजे 22:15 म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून रात्रीचे 10:15. झालं की कोडं सॉल्व्ह. तर मग आज आपण काय काय शिकलो? आपण घड्याळाचं रहस्य उलगडलंय, त्याची एककं समजून घेतली, 12 ताशी आणि 24 ताशी वेळेतला फरक जाणला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेसोबत गणित कसं करायचं हेही पाहिलं. आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. वेळ हे तर फक्त एक उदाहरण आहे, जिथे गणित आपलं आयुष्य सोपं करतं. विचार करा, आपल्या रोजच्या आयुष्यातली अशी आणखी कोणती कोडी आपण गणिताने सोडवू शकतो.